मित्रांनो नमस्कार. टीजिका कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत, ज्यांचं नाव घेणंच खूप आहे. म्हणजे बस नाव एक काफी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर अरुण अडसूळ, शिक्षणतज्ज्ञ, अनेक महाविद्यालयांचे माजी प्राचार्य, व्हाईस चान्सलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या तरुणांवर ज्यांच्या शब्दांची मोहिनी पडली, ज्यांच्या शब्दांच्या जादूने आम्ही घडत गेलो, अशा व्याख्यानांनी त्यांनी अख्खा महाराष्ट्र फुलवला, महाराष्ट्रातली तरुणाई फुलवली. असे डॉक्टर अरुण अडसूळ सर आज आपल्यासोबत आहेत. सर, मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. आमच्या सध्याच्या पिढीला पडलेला पहिला प्रश्न असा आहे की सध्याची शिक्षण प्रणाली प्रचंड बदलत चालली आहे. कालोघात ती बदलायला हवी, पण आपल्या काळची आपण पाहिलेली, आपण अनेक स्थित्यंतर पाहिली शिक्षण प्रणालीतली, काय सांगाल त्याविषयी? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपण शिक्षणाच्या मूलभूत व्याख्येकडे जाऊया. शिक्षणाच्या अनेक शिक्षणतज्ज्ञांनी आणि तत्त्ववेत्यांनी त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण मला स्वतःला भावलेली एक व्याख्या, एज्युकेशन इज अ डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी अँड इज अ अप्लाइड साईड ऑफ सायकोलॉजी. शिक्षण ही तत्त्वज्ञानाची गतिशील तर मानसशास्त्राची कृतिशील बाजू आहे. आणि म्हणून डायनॅमिक आहे तर त्याला काही काही कारणं आहेत. एक तर पहिला भाग म्हणजे बदलता समाज, बदलती विचारसरणी, टेक्नॉलॉजीचा होणारा इम्पॅक्ट, शिक्षकांची विचारसरणी, म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करणारे ॲक्टर्स, वेगवेगळे ॲक्टर्स, मॅनेजमेंट काउन्सिल असेल त्या संस्थांची, किंवा शिक्षक असतील, मान्य प्राचार्य असतील, मान्य संपूर्ण या सर्वांची ती सामुदायिक जबाबदारी आहे. फक्त माझं काम संपल्यामुळं मी आता बाजूला होतो असं कुणालाही कोणत्याही भूमिकेला करता येणार नाही. खरं. इन्फ्रास्ट्रक्चर देणं, मूलभूत सुविधा देणं हे जसं मुख्यतः मॅनेजमेंटचं काम आहे. गव्हर्निंग काउन्सिल म्हणा, त्याला काय वेगवेगळी कार्यकारिणी म्हणा, काय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर मान्य प्राचार्य मागतील तसं इन्फ्रास्ट्रक्चर देणं. आता मान्य प्राचार्यांचं ॲकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन, शैक्षणिक प्रशासन जबरदस्त पाहिजे. तसंच मान्य प्राचार्यांचं मानसशास्त्रही खणखणीत पाहिजे. आपल्यापुढं एखादी प्राध्यापक, एखादी नॉन टीचिंगची व्यक्ती बसल्यानंतर, त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरून, बॉडी लँग्वेजवरून त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जज करण्याची क्षमता त्या प्रशासकाकडं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी ते प्रत्यक्ष अवलंब केलेलं आहे. हा झाला दुसरा भाग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांची भूमिका आहे. कारण प्रत्यक्ष इंटरॅक्शन्स युवा वर्गाशी म्हणा, किंवा जे काही प्राथमिक शाळेत असतील विद्यार्थ्यांशी, युवा युवतींशी होणारी चर्चा, होणाऱ्या फेस टू फेस इंटरॅक्शन फक्त शिक्षकांच्याच होतात. तिथं मॅनेजमेंटचा काही संबंध नसतो. शिक्षण क्षेत्रामध्ये माझं मत आहे, माझं पर्सनल मत आहे, म्हणजे मी कशावरही बोलत नाही, परंतु डिग्री घेतल्यानंतर आमचं काय होणार, ही जी पडलेली युवकांच्या पुढं भीती आहे. कारण मी आत्ता MPSCला जेव्हा मेंबर होतो आणि आत्ता अनेक ठिकाणी जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू घेतो, मी आता MPSCवर नाही, त्यामुळं मॉक इंटरव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांना ॲक्टिवेट करणं, प्रोत्साहित करणं, इन्स्पायर करणं, एवढं काम मी करतो. पण इथं माझ्या लक्षात आलं आहे की एका पदाला 3-3 हजार ॲप्लिकेशन्स येतात. याचा कुणी विचार करणार आहे का नाही? आणि युवा शक्ती का जर भरकटली तर त्याला कोणती दिशा मिळेल हे आत्ताच सांगता येणार नाही. धोकादायक आहे. यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे. ज्यांची ही जबाबदारी आहे त्यांनी ते सतर्क राहिले. कोणाची जबाबदारी मी सांगत बसणार नाही. प्रत्येकाला आपली भूमिकेशी संबंधित असणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे समजतात, असं माझं गृहीतक आहे. दुसरा भाग, या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण फक्त कॉग्निटिव्ह एज्युकेशन देतो. म्हणजे काय, तुम्ही रसायनशास्त्राचे विद्यार्थी, तुम्हाला रसायनशास्त्र, हे इतिहासाचे विद्यार्थी, त्यांना इतिहासाची पूर्ण पकड पाहिजे, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी वगैरे वगैरे वगैरे. पण फक्त तेवढं करून चालणार नाही. विषयज्ञान किंवा ॲकॅडमिक्स उंची वाढवून ते गरजेचे आहेच, वादच नाही, त्याच्यावर माझं दुमत नाही. पण त्याबरोबरच नॉन कॉग्निटिव्ह एज्युकेशन एक पाहिजे आणि पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचा इम्पॅक्ट पाहिजे. पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे काय, त्या महाविद्यालयामध्ये असणारे सायकॉलॉजीचे कुणी प्राध्यापक विभाग असेल तर त्या विभागातल्या लोकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून मान्य प्राचार्यांच्या परवानगीनं आठवड्यातून 5 वेळा 5 विद्यार्थी कमीत कमी
त्यांना पूर्णपणे त्यांचा मेंटल मेकअप, माइंड सेटअप अभ्यासला पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणजे सायकॉलॉजीचा हा सकारात्मक उपयोग होईल. आत्ता ती काळाची गरज आहे. काळाची गरज आहे कारण तुझं पोटेन्शियल याच्यात आहे, तुझी प्रतिभा याच्यात दडलेली आहे, तुझ्याकडे ही अंगभूत कौशल्य आहेत. हे संपूर्ण विचार करताना त्याला ते पटवून दिलं पाहिजे आणि त्याला इन्स्पायर कर. शिक्षक मी कुणाला म्हणतो की ज्याचे विद्यार्थी वर्गावर वाट पाहतात. वर्गात शिक्षक जाताना जर विद्यार्थी बाहेर पडत असतील तर त्या शिक्षकानं शिक्षक का राहावं हे माझ्यापुढं फार मोठा प्रश्न आहे. ज्यांची वाट पाहतात, आज यांचं लेक्चर आहे, आज यांचं व्याख्यान आहे, हा जे विषय शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत, एक भाग झाला. शिक्षकांनी, माझी दुसरी बाजू अशी आहे की शिक्षकांनी, मी सांगितलं की इंटरॅक्शन्स प्रत्यक्ष शिक्षकांच्या होतात. शिक्षकांनी 40 मिनटं शिकवावं. 50 मिनटाचं लेक्चर असेल किंवा 45 मिनटाचं लेक्चर असेल, जे काय असेल ते त्यातलं पूर्णपणे स्वतःला समजावून घ्यावं, विषय ज्ञान द्यावं 45 मिनटं आणि उरलेली 5-10 मिनिट त्यांना कसं जगावं, समाजामध्ये कसं जगलं पाहिजे, म्हणजे वाईज सिटिझन ज्याला म्हणतो, म्हणजे शहाणा नागरिक, सुज्ञ नागरिक ज्यांना आपण असं म्हणतो की मी समाजात वागताना माझं कॉन्ट्रीब्युशन, माझी प्रगती, माझं करिअर तर होईलच, त्यासाठी मला माझ्या कुटुंबालाही पुढं न्यायचं आहे, पण माझं कुटुंब म्हणजे संपूर्ण समाज नाही, मला समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, हे सांगण्याची क्षमता त्या शिक्षकांकडे असली पाहिजे. पण शिक्षक त्यासाठी स्वतःच प्रामाणिक पाहिजे, स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक पाहिजे, स्वतःच्या संपूर्ण हक्क कर्तव्याशी प्रामाणिक पाहिजे. केवळ हक्क मागणं आणि शिक्षक संघटना स्थापन करणं हे ते केल्याच पाहिजेत, मागण्या रास्त असल्याच पाहिजेत, त्याच्याविषयी मला काहीच म्हणायचं नाही. परंतु मुख्य हेतू हा विद्यार्थी होलिस्टिक स्टुडंट, एक होलिस्टिक एज्युकेशन त्याला दिलं पाहिजे. त्याचे सर्व पैलू तपासून, फक्त म्हणजे अकॅडमिक एक पैलू झाला, मानसशास्त्रीय बैठक काय आहे, माइंडसेट काय आहे, उद्या तो काय बनेल, त्याला नेमकी भूमिका कोणती स्वीकारावी हे सांगण्याची क्षमता शिक्षकांच्यामध्ये असलीच पाहिजे. अशांनी शिक्षक, आणि म्हणून माझं असं मत आहे, मी मागेही बोललो होतो, याच हॉलमध्ये कदाचित बोललो असेल, की जसं हायर सेकंडरीपर्यंत BEd गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, गरजेचं म्हणण्यापेक्षा कंपल्सरी केलेलं आहे, तसं महाविद्यालयीन शिक्षकांच्यासाठी सुद्धा एक कोर्स पाहिजे. अच्छा. की ज्याच्यामध्ये मानसशास्त्र पाहिजे, बॅचलर इन टीचिंग स्किल्स त्याचा अभ्यासक्रम करावा आणि ज्यांना प्रत्येक एक भाग झाला आणि ज्यांच्याकडे हे पात्रता असेल अशाच लोकांना शिक्षक होण्यासाठी पात्र धरलं जावं, कारण त्याला टीचिंग आलं पाहिजे. 4 लोकांची कमिटी बसली किंवा प्राचार्यांच्या सिलेक्शनमध्ये सुद्धा मला आजच्या पद्धती अजिबात आवडत नाही. मी झालो किंवा म्हणून किंवा काय असं मी म्हणत नाही, पण त्याच्यावर चिंतन केल्यानंतर मला असं सुचलं आहे, मान्य प्राचार्यांचं सिलेक्शन असेल तर बसलेल्या लोकांनी ॲडमिनिस्ट्रेशनचेच प्रश्न विचारावेत. तुमचं शिक्षण किती झाले आणि कुठं झाले आणि काय ते विचारावंच इतर माहितीसाठी. तसं शिक्षकांसाठी माझं मत आहे, मी स्पष्टपणे सांगतो आणि माझी शासनाला विनंती आहे, संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे, शिक्षकांना जर तुम्ही अर्ज एक जाहिरात दिली, मान्य प्राचार्यांनी किंवा संस्थेनं जाहिरात दिली, त्याच्यानंतर जाहिरातीला रिस्पॉन्स आला, त्याची निवड झाली, पात्र प्राध्यापकांची निवड, शिक्षकांची किंवा कोणाची असेल, निवड झाल्यानंतर त्यांना कम्युनिकेट करता आलं पाहिजे की तुम्ही आपल्या आवडीचे 5 टॉपिक्स आम्हाला पाठवा तुमच्या विषयातले, आणि त्याच्यानंतर ते प्रत्यक्ष मुलाखतीला आल्यानंतर टेबलवर त्या 5 चिठ्ठ्या टाकायच्या प्रामाणिकपणे त्या कमिटीनं, आणि त्यातली एक चिठ्ठी त्या प्राध्यापकाला उचलायला लावायची किंवा शिक्षकाला उचलायला लावायची. आणि शेजारी जो एक वर्ग केलेला आहे की ज्याच्यामध्ये 20 विद्यार्थी बिलो ॲव्हरेज, 20 विद्यार्थी ॲव्हरेज आणि 20 विद्यार्थी ॲबव ॲव्हरेज हे असले पाहिजेत. असे तो तयार वर्ग प्राचार्यांची जबाबदारी असेल, इतर शिक्षक सहकाऱ्यांची जबाबदारी असेल, आणि मग त्या शिक्षकाला त्या टॉपिकवर त्या वर्गावर शिकवायला लावणार. खऱ्या अर्थानं आपण ड्रायव्हरला सुद्धा, ST ड्रायव्हरला 8 आकडा काढायला लावतो, कारण तिथं कौशल्य महत्त्वाचं आहे. खरं आहे, इतरांची प्राणहानी होऊ नये म्हणून त्याचं तसं शिक्षकांच्यामुळं 60 विद्यार्थी 70 विद्यार्थी जे वर्गात असतील त्यांना तो विषय समजला पाहिजे, ती शब्दफेक जमली पाहिजे, बॉडी लँग्वेज जमली पाहिजे, नजरफेक जमली पाहिजे. तात्पर्य शिक्षक हा अत्यंत प्रभावी असला पाहिजे, इम्पॅक्टफुल असला पाहिजे. आणि म्हणून सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये, आमच्या काळच्या शिक्षण पद्धतीमध्ये इन्व्हॉल्वमेंट, शिक्षकाची इन्व्हॉल्वमेंट, इंटिग्रेशन आणि इथिक्स
ह्या दोन्ही गोष्टींचं पालन होत होतं. आत्ताविषयी मी बोलणार नाही. प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बरोबर सर, तुमच्या बोलण्यातलाच धागा पकडून मी पुढं जरा जाऊ इच्छितो. सर, सध्या एक वेगळीच व्यवस्था पाहायला मिळते. म्हणजे काय की मुलंच वर्गावर येत नाहीत किंवा प्रवेशासाठी खूप वाटापिटाही करायला लागतोय. हे का बदललं असं? मुलांची मानसिकता अशी का झाली आणि मग वर्गावर येत नाहीत आणि मग ऐन वेळेला कॉप्या करणं, वेगवेगळे प्रकार सध्या आपण वृत्तपत्रांमधनं किंवा बातम्यांमधनं पाहतो तसे प्रकार उघडकीस येणं, काय कारण असावं याला? एक तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षण. मी डिग्री घेऊन काय, महाविद्यालयाच्या लेवलचं बोलतो, मी डिग्री घेऊन काय करणार? मी आपल्याला सांगितलं की एका पोस्टसाठी जर 3000 अर्ज असतील आणि BE मेकॅनिकल, BE सिव्हिल, BE इलेक्ट्रॉनिक्स, BE इलेक्ट्रिकल याचे विद्यार्थी PSIसाठी मी इंटरव्ह्यू घेतलेत. म्हणजे हे कुठंतरी गणित चुकतं आहे, कुठंतरी गणित चुकतं आहे. आपल्याकडं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन नावाचा प्रकार एकत्रित करणं ही पद्धत नाही. त्यामुळं ती एकत्र केल्यानंतर एक भाग झाला. दुसरा भाग, कॉपीचं प्रमाण वाढलेलं आहे. मला कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. मला कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. हा कुठल्या तरी एका व्यवस्थेचा धागा विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेला आहे. एखादी व्यक्ती काहीही क्वालिफिकेशन नसताना करोडो रुपये कमावते वेगवेगळ्या मार्गाने, ते विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे औपचारिक वर्गावर दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणापेक्षा समाजात चाललेल्या अनौपचारिक शिक्षणाचा इम्पॅक्ट विद्यार्थी युवा वर्गावर जास्त होतो आहे. शाळेमध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक इथं तोपर्यंत विद्यार्थ्यांचं आकलनशक्ती तेवढी नसते, समाज वाचण्याची क्षमता तेवढी झालेली नसते. पण जेव्हा महाविद्यालयीन युवक येतो आणि त्याला समाजामधले सगळं समजतं, हे असं चाललेलं आहे, तेव्हा मात्र तो सतर्क होतो आणि डिग्री घेऊन, आणि म्हणून यायचंच नाही. आणि मग डिग्री पाहिजे, कंडिशन आहे ना, मग कोणत्या मार्गानं करायची? तर कॉपी प्रकरणातून करायची, मिळवायचं. म्हणून कॉपीचं उत्तर त्यात दडलेलं आहे. म्हणजे डिग्री ही कंडिशन असल्यामुळं कॉपी ही त्याला पर्याय काढलेला आहे. त्यामुळं हा दृष्टिकोन, जे कॉपी करण्यासाठी जे मदत करतात, जे प्रत्यक्ष कॉपी करतात, त्यांना स्वतःच्या आयुष्याचा अर्थ समजलेला नसतो. समाजाची बैठक, समाजाची मानसिकता बिलकुल समजलेली नसते. आणि ज्यांना आयुष्याचा अर्थ समजलेला नसतो त्यांना आयुष्याचा अर्थ देण्याचं, अर्थपूर्ण आयुष्य कसं जगावं ही सांगण्याची क्षमता शिक्षण संस्थांकडं पाहिजे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की करिक्युलर ॲक्टिव्हिटीजबरोबर या महाविद्यालयात जसे चाललेले आहेत, म्हणजे मी सुरुवातीपासून हे महाविद्यालय पाहतो आहे, म्हणायचं म्हणून म्हणत नाही, परंतु मी हे महाविद्यालय पाहतो आहे. मी जेव्हा 76 साली यशवंतराव मोहिते महाविद्यालय भारतीय विद्यापीठाचं कोथरूडमधल्या तिथं होतो, त्यावेळेला या महाविद्यालयाकडं कोणत्या अँगलनं पाहत होते लोक? तुला याला खडकीलाच पाठवलं पाहिजे या अँगलनं पाहतो. त्याच्यानंतर काही दिवस, पण त्याच्यानंतर जो बदल झालेला आहे, एक्स्ट्रा करिक्युलर, करिक्युलर, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज या सगळ्या चाललेल्या आहेत. म्हणून मी या नाहीतर अन्यतः मी या संस्थेच्या मॅनेजमेंट पदाचा सुद्धा राजीनामा दिला असता. तेच मला चित्र दे. पण काहीतरी वेगवेगळं करण्याची धडपड आहे. विद्यार्थी येत नाहीत, शिक्षकांनी अजून थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एकजुटीनं म्हणजे करत नाहीत असं मी म्हणत नाही, आणखीन काम केलं पाहिजे. की हे फक्त एकट्या प्राचार्यांची आणि एकट्या मॅनेजमेंटची जबाबदारी नाही. मॅनेजमेंट त्यांची भूमिका पार पाडत आहे, मान्य प्राचार्य त्यांची भूमिका पार पाडते. माझी भूमिका आणि माझ्या भूमिकेचं धर्म काय, माझ्या भूमिकेचा धर्माचं मी तंतोतंत पालन केलं पाहिजे. धर्म मी कन्व्हेन्शनल अर्थानं म्हणत नाही. प्रत्येक भूमिकेला धर्म असतो, काही मूल्य असतात, काही व्हॅल्यूज असतात, काही प्रिन्सिपल्स, तत्व असतात, त्याचं मी पालन केलं पाहिजे. आणि म्हणून युवक आत्ता कॉपीच्या प्रकरणात, कारण कंडिशन आहेत की डिग्री पाहिजे, कुठेही पाहिजे, MPSC UPSCला डिग्री पाहिजे असं म्हटलं जातं. इतर पदांना मात्र डिग्र्या नाहीत. हे दुर्दैवाचा भाग आहे, म्हणजे दुर्दैवाचा भाग आहे. आणि त्याची तुलना युवा शक्ती करते आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे काही बदल होईल का? कारण व्यवसायाभिमुख प्रशिक्षण किंवा शिक्षण येऊ पाहत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मी मागे इथंच म्हटलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरण हे अत्यंत चांगलं आहे, पण ते चांगल्या पद्धतीनं, तितक्या चांगल्या पद्धतीनं राबवलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं आज माझं पर्सनल मत आहे, मी वाईट अर्थानं बोलत नाही, कुणावर टीका करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता, परंतु दुर्दैवानं बऱ्याचशा लोकांना, विशेषतः मी मगाशी शब्द वापरला, ॲक्टर्स, दोज हू आर वर्किंग इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, त्यांनाच त्याचा अर्थ समजलेला नाही. त्यामुळं बाकीचे फॅक्टर्स
फॅक्टर्सविषयी बोलत नाही. फॅक्टर्स आपण घेऊ शकू, नॉन लिव्हिंग थिंग्स, आपण इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राउंड्स किंवा काही थिएटर्स, क्लासरूम्स, हे सगळं करू शकू, डिसेंट करू शकू. पण त्याच्यात आत्मा भरण्याचं काम हे मुख्यतः जे करायचं आहे ते सर्वांनी एकत्र मिळून करणं पाहिजे आणि त्याला सर्वांची सहमती लागेलच तर आणि तरच होईल. नवीन शैक्षणिक धोरण हे राबवलं कसं जातं आहे. आत्ता पुढच्या वर्षी आपल्याला निर्णय समजला की लक्षात येईल की नेमकं काय झालेलं आहे. आणि आपण जे म्हणता की त्याच्यामध्ये थोडंसं स्किल्स घेतलेले आहेत, कौशल्य घेतलेले आहेत, पण तसं प्रत्यक्ष चित्र बिलकुल एकही ठिकाणी दिसत नाही. बंद रूममध्ये कौशल्य शिकवली जात नाही. कौशल्य ही थेरॉटिकल किंवा फिलॉसॉफिकल नसतात. कौशल्य ही प्रत्यक्ष राबवली गेली पाहिजेत. प्रत्यक्ष त्यांचं ट्रेनिंग, प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही खूप छान सांगतात सर, परंतु शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. संपूर्ण शैक्षणिक जी शिक्षण प्रणाली आहे आपली, ती शिक्षण प्रणाली आमूलाग्र बदलण्यासाठी किंवा चांगलं मुलांना ज्याच्यामधनं व्यवसाय मिळतील किंवा मुलं वर्गात येऊ लागतील, मुलांना आवड निर्माण होईल पूर्वीसारखी शिक्षणाबद्दल, तुमच्या मते 3 अशा कोणत्या गोष्टी करायला हव्यात की हे पुन्हा बदलेल सगळं? माझं पहिलं मत आहे विनानुदानित संस्था. बरं. विनानुदानित संस्था, त्यांच्यावर कोणाचाही वचक राहत नाही. शिक्षण हा धंद्याचा भाग नाही. मी कुणावर टीकात्मक बोलत नाही. एक भाग. दुसरा भाग शिक्षक. शिक्षकांनी मूळ मुद्दा आहे शिक्षकांची निवड, शिक्षकांचं कौशल्य. कुणालाही चिठ्ठीवर आलेल्या व्यक्तीला शिक्षक बनवणं म्हणजे ते योग्य नाही. मी कुणावर टीकात्मक परत एकदा सांगतो की तसं बोलत नाही. आणि तिसरा भाग ओव्हरऑल त्या संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर, की त्यांना शिक्षणाची किती जाण आहे आणि किती चांगल्या पद्धतीने. हे 3 फॅक्टर्स माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. बदल होणं 100% शक्य आहे. आणि चौथा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे न्यायव्यवस्था कणखर बनली पाहिजे. न्यायव्यवस्था, आपल्याकडची न्यायव्यवस्था इफेक्टिव्ह आहे, योग्य आहे, परंतु इफिशियंट नाही. आणि इफिशियन्सी नसल्यामुळं, कार्यक्षमता नसेल, मॅनपॉवर नसेल, अनेक कारणं असतील त्याला काही, पण ते करायचं कोणी? कुणालाही न्यायव्यवस्थेचा वचक राहिलेला नाही. त्यामुळं दुर्दैवाने इतर क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही ज्याला आपण असं म्हणतो की विश्वासार्हता, ट्रस्टवर्दीनेस राहिलेला नाही. कोणत्याच पदाला ट्रस्टवर्दीनेस हे 3-4 फॅक्टर्स आपण विचारात घेतले तर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करणं सहज शक्य आहे. केवळ अधिकार माझ्याकडे आले आणि मी आता असं म्हणून चालणार नाही. सर्वांचे सल्ले घेणं, मान्य प्राचार्यांनीसुद्धा शेवटच्या घटकालासुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे. मान्य संस्थाचालकांनी सुद्धा प्राचार्यांना आणि शेवटच्या घटकालासुद्धा माझ्यातला मी अहम काढला पाहिजे आणि मी ते प्रत्यक्ष केलेलं आहे. त्यामुळं मला पक्की खात्री आहे की हे होऊ शकतं. मी अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी रजिस्ट्रार होतो पुणे विद्यापीठाचा. त्यावेळेला गोवारीकर साहेबांनी बोलून मला ते पद दिलं. मान्य नरेंद्र जाधव साहेबांनी मला बोलवून ते पद दिलं PVCचं. आणि त्याच्यानंतर राज्यपाल साहेबांनी मला बोलून अगोदर प्रभारी आणि नंतर ॲक्टिंग व्हाईस चान्सलर ही दोन्ही पदं दिली. MPSC गेलो. फक्त एक आहे की आमूलाग्र बदल करण्याचे, ते आतून आलं पाहिजे. प्रत्येकाच्या या ॲक्टर जेवढे कोणी काम करतात त्यांच्या इथून आलं पाहिजे की मी युवा पिढीच्या, अपकमिंग जनरेशनच्या आयुष्याशी खेळतो आहे. एवढं हवं. आणि हे करणं शक्य आहे का? तर माझं मत 100% शक्य आहे. अगदी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं सर तुम्ही. आतून तळमळ असली पाहिजे तरच कुठल्याही क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतात. क्षेत्र कुठलंही असो. येस. अडसूळ सरांना मनापासून धन्यवाद देऊयात आपण. निश्चितच दर्शकांनाही आपलं बहुमोल मार्गदर्शन आवडलं असेल अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.